नमस्कार. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुण्यातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी झोकून दिलेलं आहे. ही पोटनिवडणूक अगदी सार्वत्रिक निवडणुकीसारखी त्वेषानं लढवली जाते आणि त्या मागचं नेमकं कारण काय आहे पाहूयात आमच्या विशेष रिपोर्टमधून. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी पुण्यामध्ये ठाण मांडली आहे. दोन्ही मतदारसंघातली ही पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहे आणि यामागचं कारणही आता स्पष्ट झालंय. राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. कसबा विधानसभा मतदारसंघ पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येतो, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येतो. 2017 पर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र भाजपने 2017 मध्ये या दोन्ही महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून लावली आहे. आता भाजपला महानगरपालिकेतली आपली सत्ता कायम राखायची आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचंय. महानगरपालिका निवडणुकीनंतर पुढच्या वर्षी विधानसभेची पंचवार्षिक निवडणूकही होतीये. पोटनिवडणूक जिंकल्यास पंचवार्षिक निवडणुकीसाठी एक प्रकारे राजकीय टॉनिकच मिळणार आहे. साहेब, निवडणूक प्रत्येक गांभीर्याने घ्यायची असते, त्यामुळे शेवटी मतं मागण्याकरता जाणं याला लाज काय वाटायची. चाललोय आम्ही त्यांच्या उमेदवाराला चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचा प्रयत्न करणार. आमचंही काम आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल त्याकरता प्रयत्न करायचा. प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करणार ना. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोटनिवडणुकीची धुरा सांभाळलेली आहे, तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. दोन्ही नेत्यांनी त्यांची सगळी यंत्रणा कामाला लावलेली आहे. आक्रमक प्रचार करणारे नेते दोन्ही मतदारसंघ रोड शोच्या माध्यमातून पिंजून काढतायत. जाहीर सभांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल करून मतदारांना साथ घातली जाते. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवर भविष्यातली अनेक राजकीय समीकरणं अवलंबून आहेत. आता मतदार कुणाचं समीकरण बिघडवतात आणि कुणाचं समीकरण जुळवतात हे आता 2 मार्चलाच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.